घ्या पाहून. कशाला पाहिजे डीपीपी? पेपर दिल्यानंतर त्या फोनची गरज नाही बाहेर काढायची. ओके, पहा, लक्ष द्या. आणि तुमची जी रिअरेंजमेंट केली ही तुमच्यासाठीच केली आहे ना, तुमचं काही स्वतःवर कंट्रोल नाही आहे. कमीत कमी आमचं तुमच्यावर कंट्रोल राहिलं पाहिजे, नाही का? तर कोणाचंच कोणावर कंट्रोल नाही. तर आपल्याला विन्स डिस्प्लेसमेंट लॉ पाहायचा आहे. त्याच्या अगोदर आपल्याला ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम पाहायचा आहे. बघा, सर्व गोष्टींना एकदम सिंपल असतात, त्या फक्त केअरफुली आपल्याला ऐकावं लागतात आणि थोडंसं टेक्निकल ज्या टर्म्स त्यामध्ये असतात त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि ह्या तुमच्या समजण्याच्या काही बाहेरच्या नाही आहेत. ओके, तर आपल्याला पाहायचं आहे ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम. काय पाहायचं आहे? ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम. तर ही टर्म तुम्हाला काय सांगते? व्हॉट द टर्म टेल्स यू? ही टर्म तुमच्यासोबत काय बोलते? ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम हा वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीशी वेगवेगळ्या वेव्हलेन्थशी रिलेटेड असतो. स्पेक्ट्रम इज रिलेटेड टू डिफरंट फ्रिक्वेन्सीज अँड डिफरंट वेव्हलेन्थ्स. ओके, ब्लॅक बॉडी रेडिएशन म्हणजे काय असेल पहा, मी सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. दिस इज अ ब्लॅक बॉडी. इट इज से व्हेरी हॉट बॉडी. सो दिस बॉडी, लक्ष इकडे, so this body radiates energy in the form of electromagnetic waves having all possible wavelength from 0 to infinity. ह्याच्या इमिट होतील एनर्जीज, बरोबर आहे, इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. त्यांची वेव्हलेंथ काय असणार? 0 टू इन्फिनिटी असणार, बरोबर आहे. म्हणजे ज्या वेव्स निघतील, एक पर्टिक्युलर वेव्हलेंथच्या वेव्स निघणार नाहीत. आता विचार करा की या बॉडीचं टेम्परेचर आहे काहीतरी पर्टिक्युलर टेम्परेचर आहे, काहीतरी केल्विन आहे. फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी 2000 केल्विन हॉट बॉडी आहे. टेम्परेचर किती आहे? 2000 केल्विन. लक्ष इकडे, आपण एक ग्राफ प्लॉट करणार आहोत. तर एका ॲक्सिसवर घेऊ आपण इमिसिव्ह पॉवर किंवा रेट ऑफ इमिशन घेतला तरी चालेल. दुसऱ्या ॲक्सिसवर घेऊ आपण वेव्हलेंथ ऑफ इमिटेड रेडिएशन. बघा कोणत्या वेव्हलेंथ अवेलेबल आहेत. ऐका इकडे, बोर्डवर लक्ष पाहिजे. अवेलेबल वेव्हलेंथ कोणत्या आहेत? 0 टू इन्फिनिटी. म्हणजे काही वेव्ज अशा आहेत ज्यांची वेव्हलेंथ अत्यंत कमी आहे, नंतर वेव्हलेंथ गो ऑन इन्क्रीजिंग, बरोबर आहे, अप टू इन्फिनिटी. पण ह्या सर्व वेव्ज सारखी एनर्जी कॅरी करत नाहीत. उठून समोर येऊन जा, या लवकर. बरोबर समजलं, त्याला आपल्यालाच म्हटलं म्हणून. या पटकन, तुम्ही राहिले होते. काय म्हटलं मी? सर्व वेव्ज सारखी एनर्जी कॅरी करत नाहीत. ऑल दीज वेव्ज डू नॉट कॅरी इक्वल एनर्जी. समजलं का? मग काय होते? विथ इन्क्रीज इन वेव्हलेंथ एनर्जी कॅरी बाय द वेव्ह गॉन इन्क्रीजिंग. ॲट पर्टिक्युलर वेव्हलेंथ एनर्जी कॅरी बाय द वेव्ह बिकम्स मॅक्सिमम. देन विथ फर्दर इन्क्रीज इन वेव्हलेंथ एनर्जी कॅरी बाय द वेव्ह गॉन डिक्रीजिंग. मिनिंग समजलं का? ज्या वेव्हची वेव्हलेंथ कमी आहे, द वेव्हज हॅव्हिंग लोअर वेव्हलेंथ कंटेन लेस एनर्जी, बरोबर आहे. विथ इन्क्रीज इन वेव्हलेंथ एनर्जी कंटेंट बाय द वेव्ह गॉन इन्क्रीजिंग. ॲट पर्टिक्युलर वेव्हलेंथ एनर्जी इमिशन बिकम्स मॅक्सिमम अँड विथ फर्दर इन्क्रीज इन वेव्हलेंथ एनर्जी इमिशन गॉन डिक्रीजिंग. ज्या वेव्हची वेव्हलेंथ कमी आहे त्यांच्याकडे कमी एनर्जी आहे. जशी वेव्हलेंथ वाढत जाते एनर्जी इमिशन वाढत जाते. एका पर्टिक्युलर वेव्हलेंथला एनर्जी इमिशन मॅक्सिमम होते. विथ फर्दर इन्क्रीज इन वेव्हलेंथ इंस्टेड ऑफ इन्क्रीज इन एनर्जी इमिशन गॉन डिक्रीजिंग. मला हिंदी बरोबर जमत नाही. जैसे वेव्हलेंथ इन्क्रीज होते एनर्जी इमिशन इन्क्रीज होता है. ॲट पर्टिक्युलर वेव्हलेंथ इट बिकम्स मॅक्सिमम विथ फर्दर इन्क्रीज. हिंदी नहीं झाली, इंग्लिश झाली, नाही का? तर जैसे और इंक्रीज होती है वेवलेंथ एनर्जी इमिशन इंक्रीज होने की जगह पे डिक्रीज होते. ओके, समझ में आया? हे काय झालं? एका पर्टिक्युलर टेम्परेचर. या ग्राफला पुन्हा स्टडी करा. बरोबर काय म्हटलं? ज्या वेव्हची वेव्हलेंथ कमी आहे एनर्जी कॅरीड बाय देम इज लो. एका पर्टिक्युलर वेव्हलेंथला एनर्जी कॅरीड बाय द वेव्हलेंथ इज मॅक्सिमम. नंतरच्या वेव्हची वेव्हलेंथ जास्त आहे पण त्यांनी कॅरी केलेली एनर्जी कमी आहे.
याचा अर्थ सर्व वेव्ह सारखी एनर्जी कॅरी करत नाहीत. असंही नाही की ज्यांची वेव्हलेंथ कमी आहे ती एनर्जी कमी कॅरी करतात आणि ज्यांची वेव्हलेंथ जास्त आहे ती एनर्जी जास्त कॅरी करतात, असंही नाही. मग काय आहे, जशी वेव्हलेंथ वाढत जाते एनर्जी कॅरी गो ऑन इन्क्रीजिंग. एका पर्टिक्युलर वेव्हलेंथला एनर्जी कॅरीड बाय द वेव्ह becomes maximum with further increase in wavelength. Instead of increase in energy carried by the wave go on decreasing. ओके, समजलं का? हे झालं एका पर्टिक्युलर टेम्परेचरला. आता बघा, हे टेम्परेचर असेल समजा 2000 केल्विन फॉर एक्झाम्पल. आता ज्या वेव्हलेंथला एनर्जी इमिशन मॅक्सिमम झालेलं आहे, द वेव्हलेंथ ॲट विच एनर्जी इमिशन इज मॅक्सिमम इज कॉल्ड ॲज लॅम्बडा मॅक्स. दिस वेव्हलेंथ इटसेल्फ इज नॉट मॅक्सिमम वेव्हलेंथ, बट ॲट दिस वेव्हलेंथ एनर्जी कॅरीड बाय द वेव्ह इज मॅक्सिमम. कळलं का? व्हॉट इज लॅम्बडा मॅक्स? ज्या काही वेव्हलेंथ बाहेर पडतील, खूप साऱ्या वेव्हलेंथ बाहेर पडून राहिले ना, बरोबर आहे. तर काहींची वेव्हलेंथ कमी आहे तर काहींची वेव्हलेंथ जास्त आहे. मध्ये अशी एक वेव्हलेंथ मिळाली, त्या वेव्हलेंथनी कॅरी केलेली एनर्जी कशी आहे? मॅक्सिमम आहे. एनर्जी मॅक्सिमम म्हणजे त्या लाईटची किंवा त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची इंटेन्सिटी ही मॅक्सिमम आहे. एनर्जी मॅक्सिमम म्हणजे इंटेन्सिटी मॅक्सिमम. मग जर तुम्हाला म्हटलं की यापासून जे रेडिएशन बाहेर पडलं ती इंटेन्स वेव्हलेंथ तुम्ही ओळखली, इंटेन्स म्हणजे एनर्जी कॅरीड इज मॅक्सिमम. जी इंटेन्स असणार, जी एनर्जी कॅरीड मॅक्सिमम असणार, दॅट इज लॅम्बडा मॅक्स. समजलं का? हा झाला कवर एका पर्टिक्युलर टेम्परेचरला. आता काय केलं तुम्ही, याच ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर आणखी वाढवलं. इकडे माझ्याकडे लक्ष द्यायचं. ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर आणखी वाढवलं तर काय होते बघा, आणखी तुम्हाला एक कवर मिळते अशा तऱ्हेचा. समजा हा मिळाला ॲट द टेम्परेचर ऑफ 3000 केल्विन. आणखी जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर आणखी तुम्हाला कवर मिळेल, बरोबर आहे. त्याही कवरला आपल्याला वाढवावं लागेल आणि असे कवर तुम्हाला मिळत जातील. यांचं तुम्ही लक्षात घ्या. जर टेम्परेचर वाढवलं तर हा जो लॅम्बडा मॅक्स आहे तो काय झाला, पहिल्यापेक्षा कमी झाला ना. बघा ना, पहिल्यासाठी हा आहे लॅम्बडा मॅक्स, दुसऱ्यासाठी हा आहे, तिसऱ्यासाठी आणखी काय झाला, कमी झाला. सो विथ इन्क्रीज इन टेम्परेचर लॅम्बडा मॅक्स गो ऑन डिक्रीजिंग. बरोबर, लॅम्बडा मॅक्स काय होत जातो, कमी होत जातो. हा जो स्टडी आहे इट इज कॉल्ड ॲज ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम. समजलं? इन्क्रीज वेव्हलेंथ जशी इन्क्रीज केली तर एनर्जी कॅरी इन्क्रीजेस अँड देन डिक्रीजेस ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर. विथ इन्क्रीज इन टेम्परेचर लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस. बघा, पहिल्यांदा टेम्परेचर कमी आहे तर लॅम्बडा मॅक्स जास्त आहे. टेम्परेचर वाढवलं तर लॅम्बडा मॅक्स कमी झाला. आणखी टेम्परेचर वाढवलं आणखी लॅम्बडा मॅक्स कमी झाला. सो लॅम्बडा मॅक्स अँड टेम्परेचर आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. म्हणून लॅम्बडा मॅक्स जो आहे तो टेम्परेचरला कसा आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. यालाच म्हणतो आपण विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. काय म्हणतात त्याला? विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. सो वेव्हलेंथ ऑफ मॅक्सिमम इमिशन, लॅम्बडा मॅक्स इज वेव्हलेंथ ऑफ मॅक्सिमम इमिशन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी. बरोबर आहे. म्हणून जे इथे प्रोपोर्शनॅलिटी आहे, सो लॅम्बडा मॅक्स इक्वल टू सर्टन कॉन्स्टंट घेता येणार बी इंटू 1/t. हा टी जर इकडे घेतला आपण तर तुम्हाला काय लिहिता येणार, लॅम्बडा मॅक्स इंटू टी इक्वल टू बी. आणि बी काय आहे, कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. याला सुद्धा विन्स डिस्प्लेसमेंट लॉस म्हणतात, लॅम्बडा मॅक्स इंटू टी इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर आहे. पण मला असं वाटतं ना तुम्हाला डायरेक्टली हे समजलं पाहिजे. आता इकडे प्रोपोर्शनॅलिटी आहे ना, तर मग आपण असं पण करू शकतो ना, हा टी इकडे घ्या. सो लॅम्बडा मॅक्स मल्टिप्लाइड बाय टी इक्वल टू काय लिहिणार, बी. बी काय आहे, बी आहे कॉन्स्टंट. या कॉन्स्टंटचं युनिट काय असेल, कोण सांगेल? व्हॉट इज द युनिट ऑफ दिस कॉन्स्टंट? त्याला विन्स कॉन्स्टंट म्हणतात. आणि युनिट डायमेन्शन्स काही पाठ करत नसतात. जे काही आहे समोर त्यावरून युनिट डायमेन्शन सांगता आले पाहिजेत. जवळजाड सांगा, व्हॉट इज द युनिट ऑफ बी? अरे समोरच आहे ना, डोकत लावा. यस, बी का यूनिट क्या रहेगा? व्हाट इज दिस? वेवलेंथ. वेवलेंथ इट इज लेंथ. लेंथ का यूनिट मीटर. दिस इज टेम्परेचर. टेम्परेचर का यूनिट केल्विन. मीटर केल्विन. सो इट्स यूनिट इज मीटर केल्विन. इट मे बी सेंटीमीटर केल्विन. समोरच तर आहे. कळलं का? आणि याची व्हॅल्यू असते 0.2898 सेंटीमीटर केल्विन. काय? 0.2898 सेंटीमीटर केल्विन. कशाची व्हॅल्यू? विन्स कॉन्स्टंट. हा झाला विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आणि हे जे आहे विन्स कॉन्स्टंट याला म्हणतात, इट इज विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. डिस्प्लेसमेंट का म्हटलं? किंवा डिस्प्लेसमेंट आहे का याच्यामध्ये, विन्स चालून राहिला का डिस्प्लेस होऊन राहिला?
एका जागेवरचा विन्स दुसऱ्या जागेवर गेला, विन्स सायंटिस्ट. व्हॉट इज डिस्प्लेस्ड? लॅम्बडा मॅक्स इज डिस्प्लेस्ड विथ टेम्परेचर. टेम्परेचर जसं वाढते लॅम्बडा मॅक्स काय झाला? डिस्प्लेस झाला. सो इट इज कॉल्ड ॲज विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. याचा उपयोग काय असेल बघा. समजा तुमच्याकडे एक टेलिस्कोप आहे, तुम्ही डिस्टंट स्टार जो आहे, खूप दूरचा स्टार तुम्ही पाहून राहिले. लक्ष द्या, खूप दूरचा स्टार तुम्ही काय करून राहिले? ऑब्झर्व करून राहिले. इकडे लक्ष, माझ्याकडे. आणि त्या स्टारपासून येणारा जो लाईट आहे त्यामध्ये खूप साऱ्या वेवलेंथ असतील. VIBG, YOR माहिती आहे तुम्हाला? पता है ना आपको? वॉयलेट, ग्रीन, लाईट का स्पेक्ट्रम, 7 कलर्स ऑफ द लाईट. बरोबर आहे. 7 कलरच्या वेवलेंथ वेगवेगळ्या आहेत. ऐका, मी काय बोलत आहे समजून घ्या, सगळ्या गोष्टी बोर्डवर क्लिअर नसतात. तर हा जो डिस्टन्स स्टार आहे, यापासून एका टेलिस्कोपच्या सहाय्याने तुम्ही यापासून येणारा लाईट ऑब्झर्व करून राहिले आणि तो लाईट तुम्ही स्टडी केला. तुमच्या असं लक्षात आलं की त्या लाईट मधल्या पर्टिक्युलर कलर जो आहे तो इंटेन्स आहे, बाकी कलर फेंट आहे. जो कलर इंटेन्स असेल दॅट वेव कॅरी मॅक्सिमम एनर्जी. सो करस्पॉन्डिंग वेवलेंथ इज कॉल्ड ॲज लॅम्बडा मॅक्स. म्हणून या स्टार पासून येणारा जो लाईट आहे त्याचा स्पेक्ट्रम स्टडी करायचा. बरोबर आहे. VIBG, YOR कलर्स असतील, त्यापैकी कुठला तरी कलर काय असणार? इंटेन्स असणार. इंटेन्स असणार म्हणजे इट कॅरी मॅक्सिमम एनर्जी. द कलर विच कॅरी मॅक्सिमम एनर्जी, द करस्पॉन्डिंग वेवलेंथ इज लॅम्बडा मॅक्स. मग तुम्हाला काय मिळाला? लॅम्बडा मॅक्स मिळाला. कोणाचा? या स्टार पासून येणाऱ्या वेव्हचा काय मिळाला? लॅम्बडा मॅक्स. स्टार इज कन्सिडर्ड ॲज परफेक्टली ब्लॅक बॉडी. सन इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज परफेक्टली ब्लॅक बॉडी. लॅम्बडा मॅक्स मिळाला. कॉन्स्टंट तुम्हाला माहिती आहे. काय काढता येणार? टेम्परेचर काढता येणार. म्हणून डिस्टंट स्टारचं टेम्परेचर काढण्यासाठी कोणता लॉ उपयोगात येणार? Wiens displacement law. So by using Wiens displacement law, we can calculate the temperature of distant stars. जैसे सन का टेम्परेचर निकालना है तो it can be calculated by using Wiens displacement law, by measuring lambda max in the given spectrum. त्या स्टार पासून जो लाईट आपल्याकडे येतो, बरोबर आहे, we have to observe the light coming from the star and we have to observe the particular wavelength having maximum intensity. Wavelength itself is not maximum, intensity is maximum. So it is called as lambda max. When lambda max is known, we can calculate temperature of the star. समजलं का? एवढंच नाही, पहा काय करता येणार तुम्हाला. काय लिहिता येणार? इकडे बघा, लॅम्बडा मॅक्स इंटू टी बरोबर काय आहे? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट हा सर्व स्टारसाठी सेम आहे. मग समजा पहिल्या स्टारचा तुम्हाला लॅम्बडा मॅक्स माहिती असेल आणि पहिल्या स्टारचं टेम्परेचर माहिती असेल T1 आणि दुसऱ्या स्टारचा लॅम्बडा मॅक्स जर माहिती असेल तर दुसऱ्या स्टारचं टेम्परेचर काढते ते काय लिहिलं समजलं का? लॅम्बडा मॅक्स इंटू टी इक्वल टू कॉन्स्टंट. जसं तुम्ही XY इक्वल टू कॉन्स्टंट, याला काय लिहिता? X1 Y1 इक्वल टू X2 Y2. तसंच मी लिहिलं. सो लॅम्बडा मॅक्स इंटू टी इक्वल टू कॉन्स्टंट. सो लॅम्बडा मॅक्स इंटू टी पहिल्या प्लॅनेटसाठी, सॉरी स्टारसाठी, लॅम्बडा मॅक्स इंटू टी दुसऱ्या स्टारसाठी. 4 टर्म्स आहेत. कोणत्या टर्म्स आहेत? दोन्ही प्लॅनेट पासून मिळणारा लॅम्बडा मॅक्स दिलेला आहे, दोन्ही प्लॅनेटचे टेम्परेचर. जी टर्म मिसिंग असेल ती काढता येईल. जनरली मिसिंग काय असेल? एका स्टारचं टेम्परेचर दिलं असेल, दुसऱ्या स्टारचं टेम्परेचर विचारतील. पहिल्याचं लॅम्बडा मॅक्स दिला असेल, दुसऱ्याचे लॅम्बडा मॅक्स दिलेला असेल. समजलं का? हा झाला विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आणि हा जो ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम आहे याला आता स्टडी करू आपण. एक पहिला महत्वाचा पॉईंट तुम्हाला सांगितला की विथ इन्क्रीज इन वेवलेंथ एनर्जी इमिशन गो ऑन इन्क्रीजिंग, इट बिकम्स मॅक्सिमम, देन इट डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन वेवलेंथ. ओके. देन ॲट पर्टिक्युलर वेवलेंथ, बघा मी काय म्हणत आहे, ॲट पर्टिक्युलर वेवलेंथ, ही पर्टिक्युलर वेवलेंथ आहे, बरोबर आहे. ॲट पर्टिक्युलर वेवलेंथ विथ इन्क्रीज इन टेम्परेचर एनर्जी इमिशन इन्क्रीजेस. बघा वेवलेंथ तेवढीच आहे, पण पहिल्या कर्वचं टेम्परेचर कमी आहे, एनर्जी इमिशन कमी आहे. दुसऱ्या कर्वचं टेम्परेचर वाढलं, एनर्जी इमिशन वाढलं. तिसऱ्या कर्वचं टेम्परेचर वाढलं, कर्वचं टेम्परेचर नाही, या बॉडीचं टेम्परेचर वाढलं, तर एनर्जी इमिशन सुद्धा वाढलं. सो ॲट पर्टिक्युलर वेवलेंथ हायर द टेम्परेचर हायर विल बी द एनर्जी इमिशन. बरोबर आहे. पर्टिक्युलर वेवलेंथला एनर्जी इमिशन का होत जाणार? वाढत वाढत जाणार. समजलं का? आणि या कर्वच्या खालचा जो एरिया आहे इट इंडिकेट्स इमिसिव्ह पॉवर. या कर्वच्या खालचा एरिया काय दाखवेल? इमिसिव्ह पॉवर. सो इमिसिव्ह पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴. सो दिस एरिया इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴. या प्रत्येक कर्वच्या खालचा एरिया काय दाखवतो? इमिसिव्ह पॉवर ऑफ द बॉडी ॲट दॅट टेम्परेचर. बट इमिसिव्ह पॉवर कोणाला प्रोपोर्शनल असतो? T⁴ ला. याचा अर्थ या कर्वच्या खालचा एरिया सुद्धा कशाला प्रोपोर्शनल आहे? T⁴ ला प्रोपोर्शनल आहे. हे जरा ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम आणि विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. समजलं का? काय सांगितलं? काय घेतलं? परत एकदा रिपीट करू. ही काय झाली? परफेक्टली
ब्लॅक बॉडी, हॉट बॉडी, यापासून काय बाहेर पडत आहे? रॅडिएशन. रॅडिएशनची वेवलेंथ काय घेतलेली आहे? वेवलेंथ किती? 0 टू इन्फिनिटी, म्हणून तर आपण याला फुल रॅडिएटेड म्हणतो. आणि यापासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज बाहेर पडत आहे. आपण ग्राफ काढला, एका ऍक्सिसवर काय घेतला? इमिसिव्ह पॉवर, दुसऱ्या ऍक्सिसवर काय घेतली? वेवलेंथ. असं लक्षात आलं की वेवलेंथ वाढत जाते तर इमिसिव्ह पॉवर सुद्धा वाढत जातो. सो इट बिकम्स मॅक्सिमम ॲट पर्टिक्युलर वेवलेंथ, देन गो ऑन डिक्रीजिंग. समजलं? सो इमिसिव्ह पॉवर सर्व वेवलेंथ सारखी एनर्जी कॅरी करत नाही. सो एनर्जी इज नॉट डिस्ट्रीब्युटेड इक्वली अमॉंग ऑल द वेवलेंथ. 4 वेवलेंथ आहे तर 4 सारखी एनर्जी कॅरी करतील असं नाही. ज्यांची वेवलेंथ कमी दे कॅरी लेस एनर्जी, ज्यांची वेवलेंथ जास्त दे ऑल्सो कॅरी लेस एनर्जी. पण मध्ये काही वेव्ज असे आहेत दे कॅरी मोर एनर्जी. बरोबर आहे. त्यातली एक अशी आहे की दे कॅरी इट कॅरी मॅक्सिमम एनर्जी. द वेव्ह विच कॅरी मॅक्सिमम एनर्जी इट्स वेवलेंथ इज कॉल्ड ॲज लॅम्बडा मॅक्स. लॅम्बडा मॅक्स इज कॉल्ड ॲज वेवलेंथ ऑफ मॅक्सिमम इमिशन. नंतर परत दुसऱ्या टेम्परेचरला काढलं, इन्क्रीज टेम्परेचरला, इट इज ऑब्झर्व दॅट लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस. परत इन्क्रीज टेम्परेचर काढलं तर लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस. सो लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन temperature. So lambda max and temperature are inversely proportional. It is nothing but Wien's displacement law. Wien's observed that lambda max into T equal to constant for all the bodies. Lambda max आणि T यांचा प्रोडक्ट सर्व बॉडीसाठी कॉन्स्टंट आहे. इट इज फाउंड टू बी डिनोटेड बाय बीन. इट इज फाउंड टू बी 0.2898 सेंटीमीटर केल्विन. लक्षात राहील 0.2898. वर्ड येस आहे 2898 सेंटीमीटर केल्विन. फक्त मीटर केल्विन करायचं असेल तर सेंटीच्या ऐवजी 10⁻² मीटर केल्विन. त्याचे तो कोणाला मीटर केल्विन करता येतील, कधी किलोमीटर केल्विन करता येतील, कधी अँगस्ट्रॉंग केल्विन करता येतील. लेन्सचं तुम्ही कुठलं युनिट वापरू शकता. मिलीमीटर केल्विनही करता येते. बरोबर. मिलीमीटर केल्विन केलं तर 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर? 10 मिलीमीटर. इथे 10 मल्टिप्लाय केलं तर 2.898 मिलीमीटर केल्विन. नाही तर एकच पकडून धराल. समजलं का? सेंटीमीटर कॅन बी कन्वर्टेड इंटू मिलीमीटर. 1 सेंटीमीटर इज 10 मिलीमीटर. मग सेंटीमीटरच्या जागी काय लिहिणार? 10 मिलीमीटर. 10 मल्टिप्लाय करा. समजलं का? म्हणून काय होणार युनिट? 2.898 मिलीमीटर केल्विन. बस कन्व्हर्शन करता आले पाहिजे आपल्याला. ओके. समजलं का? याचा उपयोग काय होणार? डिस्टंट स्टार जो आहे त्याला ज्यावेळेस तुम्ही टेलिस्कोप मधून ऑब्झर्व करणार, बरोबर आहे, वी ऑब्झर्व द स्पेक्ट्रम, लाईट स्पेक्ट्रम ऑफ द स्टार. इन दॅट स्पेक्ट्रम पर्टिक्युलर वेवलेंथ पजेस मॅक्सिमम इंटेन्सिटी. इंटेन्स लाईन शोधायची. बरोबर आहे. आणि दॅट इंटेन्स लाईन्स करस्पॉन्ड्स टू लॅम्बडा मॅक्स. इफ द लॅम्बडा मॅक्स फॉर अ गिवन स्टार इज नोन देन वी कॅन कॅल्क्युलेट इट्स टेम्परेचर. त्या स्टारचं तुम्हाला काय काढता येणार? टेम्परेचर काढता येणार जर लॅम्बडा मॅक्स माहिती असेल तर. समजलं? सो it can be written as lambda1 into T1 equal to lambda2 into T2, lambda for max. ओके. आणखी एक पॉइंट राहिला. जनरली आपण नंतर तुमचा एक क्वेश्चन घेतो. जनरली आपण काय सांगतो माहिती आहे का, की इमिसिव्ह पॉवर जो आहे, इमिसिव्ह पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेज पॉवर 4 फॉर लॅम्बडा इक्वल टू 0 टू इन्फिनिटी. सर्व वेवलेंथ साठी इमिसिव्ह पॉवर टी रेज पॉवर 4 ला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. पण फॉर ओनली लॅम्बडा मॅक्स, फक्त लॅम्बडा मॅक्सचा विचार केला तर त्यावेळेस जो इमिसिव्ह पॉवर असतो दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेज पॉवर 5 इन्स्टेड ऑफ 4. समजलं का? असंही कुठे तुम्हाला पाहायला मिळेल की इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेज पॉवर 5. सो इट इज ओनली फॉर लॅम्बडा मॅक्स. वाय इट इज सो? कारण लॅम्बडा मॅक्सला एनर्जी जास्त आहे, त्यामुळे टी रेज पॉवर 4 च्या ऐवजी काय घेतलं? टी रेज पॉवर 5. बरोबर आहे. म्हणून ई प्रोपोर्शनल टू रेज पॉवर 4 कोणासाठी लागू पडेल? सर्व वेवलेंथसाठी. आणि ई प्रोपोर्शनल टू रेज पॉवर 5 कोणासाठी लागू पडेल? लॅम्बडा मॅक्स साठी. याचा अर्थ की जर कमी वेवलेंथसाठी विचार केला तर इथं 4 पेक्षाही पॉवर कमी यायला पाहिजे, आणि जास्त वेवलेंथसाठी विचार केला तरी 4 पेक्षा पॉवर कमीच यायला पाहिजे. मग सर्व वेवलेंथसाठी टीचा पॉवर 4 आहे, लॅम्बडा मॅक्स साठी टीचा पॉवर 5 आहे. याचा अर्थ कमी वेवलेंथ आणि जास्त वेवलेंथ जे एनर्जी कमी कॅरी करतात त्यांच्यासाठी टीचा पॉवर 4 पेक्षा कमी यायला पाहिजे. समजलं ना? सर्व वेवलेंथसाठी 4, टी मॅक्स साठी 5. मग एक इकडल्या वेवलेंथ घेतल्या तर डेफिनेटली एका पर्टिक्युलर वेवलेंथचा विचार केला तर लॅम्बडा, बरोबर आहे, एमिसिव्ह पॉवर मध्ये टी जो आहे त्याचा पॉवर 4 पेक्षा कमी, कमी वेवलेंथसाठी यांच्यासाठी 4 पेक्षा कमी यायला पाहिजे. कोणते पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतात. पॉईंट क्लिअर झाला का? इथे जर पॉवर टी रेज पॉवर 5 आहे, सर्वांसाठी जर टी रेज पॉवर 4 आहे, वेवलेंथ कमी तर एनर्जी कमी. अगेन वेवलेंथ जास्त तरी एनर्जी कमी, एनर्जी कमी तर टीचा पॉवर कमी. कळलं का? येस. कोणतं?
वेवलेंथ म्हटलं पॉवर. ओके, समजा वेवलेंथ वाढवली तर इमिसिव्ह पॉवर काय होतो? कमी. वेवलेंथ कमी असेल तरी इमिसिव्ह पॉवर काय होतो? कमी. लॅम्बडा मॅक्सला इमिसिव्ह पॉवर काय असतो? मॅक्सिमम. ज्यावेळेस इमिसिव्ह पॉवर मॅक्सिमम असतो त्यावेळेस टीचा पॉवर किती आहे? 4. सर्व वेवलेंथ टीचा पॉवर किती आहे? 5. सर्व वेवलेंथसाठी सर्वांनी मिळून टीचा पॉवर किती आहे? 4. मग ज्या वेवलेंथ कमी आहे तिथे एनर्जी कमी असेल. एनर्जी कमी तर टीचा पॉवर 4 पेक्षा कमी असायला पाहिजे. सर्वांसाठी 4 आहे. आणि जर वेवलेंथ जास्त असेल, फक्त पर्टिक्युलर वेवलेंथ घेतली तर एनर्जी वेवलेंथ जास्त असेल तर परत एनर्जी कशी आहे? जास्त वेवलेंथला एनर्जी मिशन कसं आहे? कमी आहे. एनर्जी मिशन कमी तर टीचा पॉवर काय असणार? कमी असणार. समजलं का? हा झाला विन्स डिस्प्लेसमेंट लॉ आणि ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम. सर्व नोट्समध्ये तुमच्या दिलेला आहे. चला, क्लिअर पॉइंट. आणखी एक पॉइंट आहे, तो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे पण तुमच्या इंटरेस्टसाठी मी घेतो. दॅट इज कॉल्ड सोलर लिमिनिसिटी. सोलर लिमिनिसिटी काय आहे किंवा सोलर कॉन्स्टंट काय ते पहा. लक्ष द्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा. सर्व टेक्निकल गोष्टी आहेत. लक्ष द्या, इथे आहे सन. दिस इज सन हॅव्हिंग रेडियस आर आणि या सनचं टेम्परेचर आहे टी. लक्ष द्या, आणि या सन पासून काय निघत आहे? एनर्जी रेडिएट होत आहे इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. सर्वच डायरेक्शन एनर्जी रेडिएट होत आहे. आणि इथे कुठेतरी काय म्हणू आपण, इथे कुठेतरी मी खाली घेतो, चला इकडे घेऊ. इथे कुठेतरी काय आहे? अर्थ आहे. हे आहे अर्थ. लक्ष द्या, आता अर्थच्या सरफेसवर युनिट एरियावर परपेंडिक्युलर डायरेक्शननी जेवढी एनर्जी युनिट टाइम मध्ये ॲब्झॉर्ब होणार किंवा इन्सिडेंट होणार, काय अर्थ सरफेसवरचा काय किती एरिया घेतला? युनिट एरिया. फॉर एक्झाम्पल 1 मीटर स्क्वेअर किती टाइम मध्ये? युनिट टाइम मध्ये. युनिट टाइम फॉर एक्झाम्पल टी इक्वल टू 1 सेकंड. जेवढी एनर्जी इथे रिसिव्ह होणार परपेंडिक्युलर डायरेक्शननी, दॅट इज कॉल्ड एज सोलर कॉन्स्टंट. समजलं का? व्हॉट इज सोलर कॉन्स्टंट? सन पासून काय येत आहे? एनर्जी इज कमिंग फ्रॉम द सन. इट इज इन्सिडेंट ऑन अर्थ. सो कन्सिडर युनिट एरिया ऑन द अर्थ. युनिट एरिया कन्सिडर करा किती? 1 मीटर स्क्वेअर. किती टाइम मध्ये एनर्जी कन्सिडर करा? युनिट टाइम मध्ये एनर्जी कन्सिडर करा. किती टाइम मध्ये? 1 सेकंड मध्ये. तर 1 मीटर स्क्वेअर एरियावर 1 सेकंड मध्ये जेवढी एनर्जी इन्सिडेंट होणार किंवा इथे हा एरिया जर पूर्ण एनर्जी ॲब्झॉर्ब करत असेल तर जेवढी एनर्जी तो ॲब्झॉर्ब करणार, दॅट इज कॉल्ड ॲज सोलर कॉन्स्टंट. याला काय म्हणतात? सोलर कॉन्स्टंट म्हणतात. बरोबर आहे. आणि ॲटमॉस्फिअर आहे ती एनर्जी ॲब्झॉर्ब वगैरे करत असेल, दॅट इज निग्लेक्टेड. सोलर कॉन्स्टंट समजला का? प्रत्येक गोष्ट समजू शकते तुम्हाला चांगल्या तऱ्हेने, पाठ करायची गरज नाही. मला सांगा, सन पासून काय येत आहेत? एनर्जी ऑल पॉसिबल वेवलेंथच्या फॉर्ममध्ये. बरोबर आहे. कशावर इन्सिडेंट होत आहे? अर्थवर. अर्थवर ती एनर्जी अशी परपेंडिक्युलर डायरेक्शन इन्सिडेंट होते असं विचार करा. जसं सन कुठे असतो? अगदी वर, दॅट इज कॉल्ड ऑन जेनिथ. बरोबर आहे. एकदम डोक्यावर सन असतो ना, त्यावेळेस रेस कसे इन्सिडेंट होतील? परपेंडिक्युलर. किती एरिया घ्यायचा? युनिट एरिया. फॉर एक्झाम्पल 1 मीटर स्क्वेअर. किती टाइम मधली एनर्जी इन्सिडेंट घ्यायची? 1 सेकंड मधली. युनिट एरियावर 1 सेकंड मध्ये जेवढी एनर्जी इन्सिडेंट होत असेल किंवा तो एनर्जी जेवढी ॲब्झॉर्ब करत असेल, दॅट इज कॉल्ड ॲज सोलर कॉन्स्टंट. समजलं का? सो एनर्जी रिसिव्ड ऑन द अर्थ सरफेस पर यूनिट एरिया पर यूनिट टाइम नॉर्मली इज कॉल्ड सोलर. समझ में आ रही बात? सन से एनर्जी आ रही, इट इज इंसिडेंट ऑन अर्थ सरफेस. तर जमला नाही का? नाही. ओके, असू द्या. तो एनर्जी ऑन द अर्थ सरफेस ऑन युनिट एरिया इन युनिट टाइम इज कॉल्ड सोलर कॉन्स्टंट. ठीक आहे, समजलं का? आता हा सोलर कॉन्स्टंट काढायचा कसा? ठीक आहे, आपली हिंदी म्हणजे अशीच आहे जरा. तर पहा परत, हा काय झाला? सन. सनची रेडियस किती घेतली? आर. ऐका आता बरोबर. आणि इथे सनच्या सेंटर पासून आर इतक्या अंतरावर काय आहे? अर्थ आहे. ठीक आहे. आणि आता एनर्जी रेडिएटेड बाय द सन कशी काढता येणार? तर एनर्जी रेडिएटेडचा फॉर्म्युला काय असतो? किंवा एमएससी पॉवर लिहिला तरी चालते. डीक्यू बाय डी टी म्हणा किंवा एमएससी पॉवर म्हणा. काय घेऊ शकतो आपण? डीक्यू बाय डी टी घेऊ आपण. सो डीक्यू बाय डी टी एनर्जी रेडिएटेड बाय द सन पर सेकंड काय असेल? ई इंटू ए इंटू सिग्मा इंटू 10⁴. लक्ष द्या, ई काय? इमिसिव्हिटी. सन इज कन्सिडर्ड ॲज परफेक्टली ब्लॅक बॉडी, त्यामुळे ई किती असणार? 1. तो लिहायची गरज नाही, मग बऱ्याच ठिकाणी तो लिहिलेला नसेल.
तर म्हणून dq बाय dt म्हणजे सनपासून निघणारी एनर्जी जी आहे त्यासाठी आपण dq बाय dt लिहिला. तर सनपासून येणाऱ्या एनर्जीसाठी dq बाय dt काय असेल, a इंटू सिग्मा इंटू 10⁴. व्हॉट इज टी? टेम्परेचर ऑफ द सन. व्हॉट इज ए? सरफेस एरिया ऑफ द सन. आणि सनची रेडियस आर आहे, सन इज कन्सिडर्ड ॲज स्पेरिकल, तर सरफेस एरिया काय लिहिता येणार? 4πr². म्हणून तुम्हाला सनसाठी काय लिहिता येणार? dq बाय dt इक्वल टू काय लिहिता येणार? याला काय लिहिणार? 4πR² सिग्मा इंटू 10⁴. एवढी एनर्जी. मला सांगा, लक्ष द्या, ही एवढी एनर्जी ही अर्थपर्यंत पोहोचली. ही एनर्जी या हा जो स्पियर आहे, लक्ष द्या, इमॅजिनरी स्पियर, ही एनर्जी या पूर्ण स्पियरवर येणार, पूर्ण स्पियरवर, बरोबर आहे, एका सेकंदात. मग पूर्ण स्पियरवर जर एवढी येत असेल तर इथे ठेवला युनिट एरिया, युनिट एरियावर किती येणार? तर हा जो स्पियर आहे या स्पियरच्या एरियाने त्याला डिव्हाइड करा. समजलं का? ही जी एनर्जी आहे सनपासून येणारी, ही एनर्जी पूर्ण या स्पियरवर स्प्रेड होणार. स्पियर म्हणत आहे, सर्कल नाही, या स्पियरवर, ज्या स्पियरची रेडियस किती आहे? आर. आर इज द डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ. एवढ्या स्पियरवर ती एनर्जी इन्सिडेंट होणार. मग या स्पियर, या मोठ्या स्पियरचा एरिया काय असेल? 4πr². इथे युनिट एरिया ठेवला तर युनिट एरियावरची एनर्जी काढताना जेवढी इन्सिडेंट होत आहे त्याला पूर्ण एरियाने डिव्हाइड करा. म्हणून सोलर कॉन्स्टंट काढताना ही जी एनर्जी इन्सिडेंट होता याला तो जो मोठ्या स्पियरचा एरिया आहे त्याने डिवाइड करा. तर हा एरिया किती आहे? 4πR² इंटू सिग्मा इंटू 10⁴. आणि तो एरिया काय होणार? 4πr². 4π कॅन्सल. दिस इज सोलर कॉन्स्टंट. म्हणून सोलर कॉन्स्टंट लिहिताना असं लिहितात, इथे कॅपिटल आर, खाली स्मॉल आर स्क्वेअर सिग्मा 10⁴. समजलं काय केलं? अगदी सिंपल आहे. काय केलं पण? अगोदर काय इमेजिन केला? सन. सनची रेडियस आर, बरोबर आहे, आणि सनचं टेम्परेचर आहे टी. तर सन पासून एनर्जी इमिट होत असेल तर रेट ऑफ इमिशन काय असणार? dq बाय dt इक्वल टू a इंटू सिग्मा इंटू 10⁴. अकॉर्डिंग टू माहित नाही, अकॉर्डिंग टू कोणता तरी लॉ. कोणता? स्टीफन्स लॉ. स्टीफन्स लॉ होता ना, इमिसिव्ह पॉवर प्रोपोर्शनल टू 10⁴. ओके. तर dq बाय dt लिहिलं. dq बाय dt म्हणजे एवढी एनर्जी किती वेळात निघत आहे? युनिट टाइम मध्ये. युनिट टाइम मध्ये म्हणजे एका सेकंदात एवढी एनर्जी सनपासून बाहेर पडत आहे, एका सेकंदात. मग ही एनर्जी ज्यावेळेस स्प्रेड होणार ती पूर्ण स्पियर मध्ये स्प्रेड होणार. आपण असा एक स्पियर इमॅजिन केला ज्या स्पियरची रेडियस किती आहे? सन आणि अर्थ मधलं जेवढं अंतर आहे तेवढी आहे. ही सर्व एनर्जी या स्पियरच्या इनर सरफेसवर इन्सिडेंट होणार. पण आपल्याला किती सरफेसवरची एनर्जी पाहिजे? युनिट एरियावरची. म्हणून या मोठ्या स्पियरच्या एरियाने त्याला डिवाइड करा. म्हणून सोलर कॉन्स्टंट काढताना जेवढी एनर्जी रेडिएटेड पर सेकंड आहे त्याला एरियाने डिवाइड केलं तर या मोठ्या स्पियरचा एरिया 4πr². 4π झाला कॅन्सल, तर हा झाला सोलर कॉन्स्टंट. इथे कॅपिटल आर आहे, इथे स्मॉल आर आहे, दोघांचा स्क्वेअर आहे. सो कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर ब्रॅकेट स्क्वेअर इंटू सिग्मा इंटू 10⁴. समजलं का? एवढी एनर्जी अर्थवर इन्सिडेंट होणार. इथे ॲटमॉस्फिअर वगैरे जी एनर्जी ऑब्झर्व करणार ते आपण निग्लेक्ट केली आहे. यावरून तुम्हाला टेम्परेचर ऑफ द सन काढता आलं पाहिजे. काढता येईल का टेम्परेचर ऑफ द सन? या फॉर्म्युल्यावरून टेम्परेचर ऑफ सन काढायचं आहे. कसं काढणार बघा बरं. T⁴ बरोबर काय लिहिता येणार? एस बाय सिग्मा इंटू कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर ब्रॅकेट स्क्वेअर. हा झाला T⁴. टी काढायचं असेल तर 4th रूट घ्या. सोलर कॉन्स्टंट अपॉन सिग्मा रेस्ट टू दी पॉवर 1/4 कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर. याला जर 1/4 लिहिलं तर 1/4 काय लिहिता येणार? 1/2. उलट करावं लागेल. इथे काय करावं लागेल? इथे लिहावं लागेल स्मॉल आर, इकडे लिहावं लागेल कॅपिटल आर, इथे पण स्मॉल आर आणि कॅपिटल आर. समजलं? तर हे काय झालं? टेम्परेचर ऑफ सन. म्हणजे अर्थच्या सरफेसवरचा युनिट एरिया जर घेतला त्यावर एका सेकंदात इन्सिडेंट होणारी एनर्जी घेतली, त्याला जर आपण स्टडी केलं त्यावरूनही आपण सनचं टेम्परेचर काढू शकतो. म्हणजे सनचं तुम्हाला सनचं टेम्परेचर कसं काढलं असेल तर किती मेथड आहेत? एक तर आहे विन्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे ना, आणि दुसरा आहे सोलर कॉन्स्टंट. सोलर कॉन्स्टंट स्टडी करून सुद्धा तुम्हाला सनचं टेम्परेचर काढता येईल. कळलं? इथे हा चॅप्टर संपला. जे काही क्वेश्चन राहिले ते फक्त डीपीपीज मधले राहिले. चला, उद्या या वेळेला कोणाकोणाला ऍडजस्ट होते हात वर करा. ज्यांचा ऍडजस्ट होत असेल त्यांनी फक्त
कोणाकोणाला ऍडजस्ट होते त्यांनी फक्त हात वर करा. मॅक्सिमम लोकांना होत नाही का? मग कितीचा टाइम आहे उद्या? 2 वाजता बॅच घ्यावं लागेल फिजिक्सची उद्या. मग आपल्याला 2 वाजता घ्यावं लागेल है ना. ज्या ज्या दिवशी तुमचा पेपर असेल त्या त्या दिवशी बॅच 2 वाजता राहील. ठीक आहे. आणि केमिस्ट्री आणि बायोलॉजी मॅथमॅटिक्स या बॅचेसचाही टाइम तुमच्या ग्रुपवर येऊन जाईल. ठीक आहे. तोही आपल्याला दुपारीच घ्यावा लागेल. ठीक आहे. आता राहिला प्रश्न, तुम्हाला जो डीपीपी दिला होता त्यामधले क्वेश्चन सोडवायचे राहील. ठीक आहे. 15-20 मिनिटं अजून आपल्याकडे आहेत. यस. रिव्हिजन कशाला घ्यायची? कशाला? ओके, रिव्हिजन घेऊन टाक. ओके पहा, लक्ष द्या. आपण काय करू, 15 मिनिटं वेळ आहे तर थोडक्यात पूर्ण चॅप्टर रिवाइज करू. होऊन जातो रिवाइज. ऍक्च्युअली चॅप्टर आहे कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन. शर्वरी वरी पहा जरा, खाली नका हो. तर काय, कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन. कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस एक मोठा पार्ट होता, तो आपण वेगळा घेतला, आणि रेडिएशन एक छोटासा पार्ट आहे, त्यालाही आपण भरपूर टाइम दिला. बरोबर आहे. आणि यामध्ये एकच डीपीपी आहे, महत्वाचा विचार केला तर अगोदरचा तर सोडून दिला तरी चालून जाईल. ओके पहा, काय काय आपण पाहिलं होतं इथे अगदी सुरुवातीपासून. सुरुवातीला आपण काही, लक्ष माझ्याकडे पहा, व्यवस्थित नाही दिसून राहिलो का मी? इकडे तिकडे पहा, तर लक्ष माझ्याकडे द्या. पहिल्यांदा आपण काही कोएफिशियंट पाहिले होते. बरोबर आहे. आणि तेही असे ब्लाइंडली लक्षात नका ठेवू. मी काही डायग्राम काढल्या होत्या, तुमच्या नोट्समध्ये अशी डायग्राम नाही आहे, तुम्ही काढू शकता पेन्सिलने. बरोबर आहे. सध्या नका काढू. ही एक बॉडी आहे, या बॉडीवर काही एनर्जी इन्सिडेंट झाली. इन्सिडेंट झालेली एनर्जी किती आहे? क्यू. दिस एनर्जी इज, व्हॉट हॅपन्स टू दिस एनर्जी? So this energy is partially reflected, partially transmitted and partially absorbed. 3 प्रकारे ती एनर्जी यूज झाली. कळलं? आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नुसार टोटल एनर्जी इक्वल टू एनर्जी ॲब्झॉर्ब प्लस एनर्जी रिफ्लेक्ट प्लस एनर्जी ट्रान्समिटेड. आता काही कोएफिशियंट आहेत. पहिला आहे कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन, एनर्जी ॲब्झॉर्ब अपॉन टोटल एनर्जी इन्सिडेंट. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, एनर्जी रिफ्लेक्टेड अपॉन टोटल एनर्जी इन्सिडेंट. आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, एनर्जी ट्रान्समिटेड अपॉन टोटल एनर्जी इन्सिडेंट. बरं, याचा उपयोग काय होणार आहे बघा. उपयोग असा होणार आहे, जर का तुम्हाला एनर्जी ॲब्झॉर्ब काढायची असेल तर कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन माहिती असेल तर टोटल एनर्जीने मल्टिप्लाय करा. जर तुम्हाला एनर्जी रिफ्लेक्टेड काढायची असेल तर कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शनला टोटल एनर्जीने मल्टिप्लाय करा. जर तुम्हाला एनर्जी ट्रान्समिटेड पाहिजे असेल तर टोटल एनर्जीला कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशननी मल्टिप्लाय करा. मग कधी कधी क्यू दिलेला असतो. समजा क्यू आहे 2000, बरं 200च घेऊ, 200 कॅलरीज इन कॅलरीज पर मिनिट. इतकी एनर्जी इन्स्टंट होते. तुम्हाला म्हणतील की ही रिफ्लेक्टेड एनर्जी काढा इन 5 मिनिट. जमेल? किती क्यू किती मिनिटामधला दिलेला आहे? 1 मिनिटामधला. तुम्हाला कोणती काढायची? रिफ्लेक्टेड. बरोबर आहे. त्यासाठी काय माहिती पाहिजे? आर. त्याला क्यूनी मल्टिप्लाय करायचं, क्यू आर मिळेल. पण हा क्यू जर 1 मिनिट मधला आहे तर क्यू आर सुद्धा 1 मिनिट मधला मिळेल. 5 मिनिट मधला काढायचं, त्याला 5 नी मल्टिप्लाय करा. तिन्ही कोएफिशियंट समजले. सो कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. बरोबर आहे. आणि या तिन्ही कोएफिशियंटची सम, याला जर आपण क्यूने डिव्हाइड केलं, इथे पण क्यूने डिव्हाइड करा. ओके. आणि म्हणून पहिली टर्म काय झाली? इथे काय येणार? 1 इक्वल टू ए प्लस आर प्लस टी. तीनही कोएफिशियंटची सम काय असते? 1. 3 पैकी 2 कोएफिशियंट दिलेले असतात, तिसरा तुम्हाला काढायचा असतो. विचारतील व्हॉट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिफ्लेक्टेड. मग एनर्जी रिफ्लेक्टेड काढायची असेल, एनर्जी रिफ्लेक्टेड काढायची असेल, गरज कशाची आहे? आरची. पण आर दिलेलं नसेल, तुम्हाला दिलं असेल ए आणि टी. ए आणि टी वरून काय काढायचा? आर. काढता येईल. ए प्लस आर प्लस टी इक्वल टू 1. बरोबर आहे. तर तुम्हाला आर काढता आला. आर काढता आला की तुम्हाला क्यू आर सुद्धा काढता येईल.
हे सगळे कोएफिशियंट जे आहेत त्या सर्वांना पॉवरही म्हणता येते, ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर, रिफ्लेक्टिव्ह पॉवर आणि ट्रान्समिसिव्ह पॉवर. इज दॅट क्लिअर? हा झाला पहिला पार्ट. हे झाल्यानंतर आपण स्टडी केला होता इमिसिव्ह पॉवर. व्हॉट इज इमिसिव्ह पॉवर? तुम्ही ना पाठ नका करू, समजून घ्या. कुठल्याही बॉडीपासून, लक्ष द्या, कुठल्याही हॉट बॉडीपासून एनर्जी बाहेर पडते. ओके, ही जी एनर्जी बाहेर पडत असेल हॉट बॉडीपासून, तर या बॉडीच्या युनिट एरियामधून, युनिट एरिया म्हणजे युनिट एरिया मीन्स 1 मीटर स्क्वेअर मधून युनिट टाइम मध्ये, युनिट टाइम मीन्स 1 सेकंड मध्ये, टाइम 1 सेकंड मध्ये जेवढी एनर्जी बाहेर पडणार दॅट इज कॉल्ड एज इमिसिव्ह पॉवर. एनर्जी इमिटेड बाय द बॉडी पर युनिट टाइम पर युनिट एरिया इज कॉल्ड इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवर काढायचा कसा, तर जेवढी एनर्जी इमिट होत असेल त्याला एरियाने डिवाइड करा, टाइमने डिवाइड करा. दिस इज एक्सप्रेशन फॉर इमिसिव्ह पॉवर. युनिट डायमेन्शन्स तुम्हाला काढतायत इमिसिव्ह पॉवरचे. ओके, आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर असं लिहा, टेम्परेचर बदलत असेल तर याला डी क्यू अपॉन ए इंटू डी टी लिहा. दोन्ही इमिसिव्ह पॉवर. असं इमिसिव्ह पॉवर. समजलं? समजलं का? आणखी एक कोएफिशियंट देतो, दॅट इज कोएफिशियंट ऑफ इमिशन. कोएफिशियंट ऑफ इमिशन काय असतो, तर कुठल्याही बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरला त्याच टेम्परेचरला असलेल्या ब्लॅक बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरनी डिवाइड करायचं. दोन बॉडीज घ्यायची, पहिली एक ऑर्डिनरी बॉडी आहे, दुसरी ब्लॅक बॉडी आहे. ऑर्डिनरी बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरला जर ब्लॅक बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरने डिवाइड केलं ॲट द सेम टेम्परेचर, देन वी गेट कोएफिशियंट कॉल्ड एज कोएफिशियंट ऑफ इमिशन. पण आणखी एक लॉ आहे, दॅट इज कॉल्ड किर्चॉफ्स लॉ. किर्चॉफ्स लॉ तुम्हाला सांगतो की जेवढा कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन असतो तेवढाच कोएफिशियंट ऑफ इमिशन असतो. याचं प्रूफ पण आहे, एखाद्या दिवशी घेऊन टाकू आपण डीपीपी झाला. ए इक्वल टू ई, ए इक्वल टू ई कशानुसार लिहिता येते? यस, किर्चॉफ्स लॉ. किर्चॉफ्स लॉ काय सांगतो? ए इक्वल टू, पण हे ए इक्वल टू ई समजलं पाहिजे. ए जास्त आहे याचा अर्थ बॉडी जास्त हीट ऍब्सॉर्ब करते, आणि ए जर जास्त असेल तर ई सुद्धा जास्त आहे. ई जास्त आहे याचा अर्थ बॉडी जास्त हीट इमिट करते. याचा अर्थ जी बॉडी हीट जास्त ऍब्सॉर्ब करते तीच बॉडी हीट जास्त इमिट करते. दॅट इज गुड ऍब्झॉर्बर इज गुड इमिटर अँड बॅड ऍब्झॉर्बर इज बॅड इमिटर. असं जर म्हटलं की गुड ऍब्झॉर्बर इज गुड इमिटर अँड बॅड ऑब्झर्वर इज बॅड इमिटर, व्हॉट इज दिस? तुम्हाला काय आहे? आय गुड गुड, बॅड बॅड. इट इज नथिंग बट Kirchhoff's law. According to Kirchhoff's law, good absorber is good emitter and bad absorber is bad emitter. Never good absorber is not bad emitter. बरोबर आहे? एका कामात जो गुड असतो तो दुसऱ्या कामात गुडच असतो. बरोबर आहे, असं याचं म्हणणं आहे. कळलं का? हा काय झाला? Kirchhoff's law. आणि पहा आता ए प्लस आर प्लस टी इक्वल टू काय असते 1. मग तुम्हाला ए नाही दिला आणि ई दिला तर जेवढा ई तेवढाच ए असेल. मग कधी कधी ईची गरज असते ए देतात, कधी कधी एची गरज असेल ई देतात. बरोबर आहे? तुम्हाला माहित असलं पाहिजे या आणि सारखे असतात म्हणून. बरोबर आहे? एवढं झाल्यानंतरही शेवटी असे आपण नमुने पकडणार आहोत ज्यांना या आणि सारखे आहे ते माहित नाही असणार. बरोबर आहे? असू द्या. तर हा झाला इमिसिव्ह पॉवर. नंतर आहे स्टीफन्स लॉ. कुठला लॉ? स्टीफन्स लॉ. स्टीफन सायंटिस्ट होता, त्यांनी सांगितलं, आणि पहिल्यांदा यांनी सांगितलं ब्लॅक बॉडीसाठी. ब्लॅक बॉडीसाठी ब्लॅक बॉडीचा इमिसिव्ह पॉवर टी रेस्ट पॉवर 4 ला directly proportional. Emissive power of perfectly black body is directly proportional to T raised to the power 4. T is absolute temperature. बरोबर आहे? आणि याला जर तुम्हाला प्रोपोर्शनल काढायचं असेल, इक्वल वापरायचं असेल, ते कॉन्स्टंट वापरतात सिग्मा इंटू रेस्ट पॉवर 4. सिग्मा इज कॉल्ड एज स्टीफन्स कॉन्स्टंट. सिग्मा काय आहे? स्टीफन्स कॉन्स्टंट. यावरून तुम्हाला स्टीफन्स कॉन्स्टंटची युनिट डायमेन्शन हे काढता येतात. ते जर काढायचं असेल तर फक्त ईबी ला काय लिहायचं? क्यू अपॉन ए टी इक्वल टू सिग्मा इंटू रेस्ट पॉवर 4. यावरून तुम्हाला सिग्माचे युनिट डायमेन्शन्स काढता येतात. ठीक आहे? आणि हा झाला स्टीफन्स लॉ फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी. या लॉला जर तुम्हाला ऑर्डिनरी बॉडीसाठी, नखातली माती नंतर काढा, या लॉला तुम्हाला जर ऑर्डिनरी बॉडीसाठी लिहायचं असेल तर काय लिहायचं? ई इंटू सिग्मा इंटू टी रेस्ट पॉवर 4. दिस इज स्टीफन्स लॉ फॉर ब्लॅक बॉडी, स्टीफन्स लॉ फॉर ऑर्डिनरी बॉडी. आता या स्टीफन्स लॉ पासूनच आपल्याला रेट ऑफ इमिशन काढायचं आहे. काय काढायचं आहे? रेट ऑफ इमिशन. रेट ऑफ इमिशन म्हणजे डीक्यू बाय डी टी, म्हणजे एका सेकंदात किती हीट इमिट होणार, दॅट इज कॉल्ड रेट ऑफ इमिशन. हीट इमिटेड पर सेकंड पर मिनिट इन युनिट टाइम इज कॉल्ड रेट ऑफ इमिशन. एसआय युनिट मध्ये पर सेकंड म्हणणार. स्टार्टिंग फ्रॉम स्टीफन्स लॉ. स्टीफन्स लॉ काय सांगतो? ईबी घ्या किंवा ई घ्या इक्वल टू ई इंटू, बरोबर आहे, सिग्मा इंटू रेस्ट पॉवर 4. पण इमिसिव्ह पॉवरला तुम्ही काय लिहिणार? डी क्यू अपॉन
ए इंटू डी टी इक्वल टू ए इंटू सिग्मा इंटू टेस्ट पॉवर 4. आपल्याला पाहिजे डी क्यू बाय डी टी. सो डी क्यू बाय डी टी इक्वल टू ए इंटू सिग्मा इंटू टेस्ट पॉवर 4. हा झाला रेट ऑफ इमिशन. बरोबर आहे. आणि दिस फॉर्म्युला इज अप्लिकेबल व्हेन टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग इज नॉट गिवन. फक्त बॉडीचं टेम्परेचर दिलं आहे तर असं तुम्हाला एमएससी पॉवर वापरता येणार. सो एमएससी पॉवर डी क्यू बाय रेट ऑफ इमिशन डी क्यू बाय डी टी इट इज डिनोटेड बाय आर इज प्रोपोर्शनल टू टेस्ट पॉवर 4. समजलं. हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा? वेन टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज नॉट गिवन. आता बघा, जर का टेम्परेचर ऑफ सराउंडिंग दिलं असेल, टेम्परेचर ऑफ सराउंडिंग, बरोबर आहे, टेम्परेचर ऑफ सराउंडिंग दिलेलं आहे टी नॉट. टेम्परेचर ऑफ सराउंडिंग दिलेलं असेल तर टेम्परेचर पासून सराउंडिंग पासून बॉडी हीट ऍब्झॉर्ब करणार कोण? बॉडी. टेम्परेचर पासून सराउंडिंग पासून हीट ऍब्झॉर्ब. बॉडी हॉट आहे तर हीट इमिट करेल, सराउंडिंग हॉट आहे तर बॉडी ऍब्झॉर्ब करेल. म्हणून आपल्याला काय काढावं लागणार? रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन. रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन तोच लिहायचा फॉर्म्युला डी क्यू बाय डी टी इक्वल टू ए इंटू सिग्मा इंटू टी नॉट टेस्ट पॉवर 4. हे इक्वेशन काय आहे? रेट ऑफ इमिशन. हे इक्वेशन काय आहे? रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन. तुम्हाला नेट रेट ऑफ इमिशन काढायचं आहे. नेट रेट ऑफ इमिशन काढताना रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन मधून रेट ऑफ इमिशन मधून रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन मायनस करा. म्हणजे तुम्हाला ह्यामधून याला मायनस करावं लागेल. सो डी क्यू बाय डी टी इक्वल टू कॉमन काय काढाल? ई इंटू ए इंटू सिग्मा. इथे काय करावं लागेल? टी टेस्ट पॉवर 4 मायनस टी नॉट टेस्ट पॉवर 4. आणि हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा? वेन टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज गिवन. दोन्ही लॉ तुमच्याकडे आहेत. रेट ऑफ इमिशन दोन्ही इक्वेशन आहेत. नाही डी क्यू बाय डी टीला आर नाही दाखवला, आर स्क्वेअर नाही. आर म्हणजे रेट साठी आर वापरता तुम्ही. तो एरियाकडे चालले म्हणून आर स्क्वेअर लिहिले. आर कशासाठी आहे? रेट. कधी कधी याला लिहिताना रेट ऑफ इमिशन त्याला आर नाही दाखवतात म्हणून मी तसं लिहिलं. समजलं का? हा काय झाला? रेट ऑफ इमिशन. ओके. आणि हे झाल्यानंतर काय घेतलं होतं आपण? नंतर आज पाहिलं आपण विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. लॅम्बडा मॅक्स इंटू टी इक्वल टू काय असणार? कॉन्स्टंट. बरोबर आहे. कॉन्स्टंट किती? 0.2898 सेंटीमीटर केल्विन. समजलं? तर एवढंच ते चॅप्टर आहे. तेच घेतलं. हा, न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग एक राहिलं. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग ते घेऊन टाक. हा, ते पण न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग पहा. लक्ष इकडे. आपण आता जो पाहिला तो कुठला लॉ होता? स्टीफन्स लॉ. स्टीफन्स लॉ नुसार लक्ष द्या. इथे बघा, समजून घ्या. बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते दाखवतात टीनी किंवा थिटानी, आणि सराउंडिंगचं जे टेम्परेचर आहे ते दाखवतात टी नॉटनी किंवा थिटा नॉटनी. खूप जास्त असेल तर टीनी दाखवतात आणि कमी असेल तर थिटानी दाखवतात. कमी का ते तुम्हाला न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग मध्ये समजेल. स्टीफन्स लॉ काय सांगतो तुम्हाला? डी क्यू बाय डी टी इक्वल टू ए इंटू सिग्मा इंटू टेस्ट पॉवर 4 मायनस टी नॉट टेस्ट पॉवर 4. ओके. आता आपल्याला पाहायचं आहे न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. काय? NLC, न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग काय सांगतो पहा. लक्ष द्या इकडे. हाच रेट ऑफ लॉस ऑफ हीट काय? डी क्यू बाय डी टी. हा कशाला प्रोपोर्शनल आहे? इकडे बोर्डवर लक्ष द्या. समजा बॉडीचं टेम्परेचर आहे 50 डिग्री सेंटीग्रेड आणि सराउंडिंगचं टेम्परेचर आहे फॉर एक्झाम्पल 30 डिग्री सेंटीग्रेड. म्हणून एक्सेस टेम्परेचर बॉडीचं किती आहे? बरोबर आहे. एक्सेस टेम्परेचर हे बॉडीचं टेम्परेचर थिटा, सराउंडिंगचं टेम्परेचर थिटा नॉट. तर एक्सेस टेम्परेचर थिटा मायनस थिटा नॉट किती होणार? 20 डिग्री सेंटीग्रेड. आणि हे एक्सेस टेम्परेचर जर कमी असेल, कितीपेक्षा कमी? 20-30 पेक्षा कमी असेल तर रेट ऑफ लॉस ऑफ हीट जो आहे तो फक्त या एक्सेस टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, इनस्टेड ऑफ टी टेस्ट पॉवर 4 आणि मायनस टी टेस्ट पॉवर 4. कळलं का? फक्त एक्सेस टेम्परेचर. काय एक्सेस टेम्परेचर समजते? कसं काढायचं? बॉडीचं टेम्परेचर जास्त असेल सराउंडिंगचं कमी असेल तर बॉडीच्या टेम्परेचर मधून सराउंडिंगचं टेम्परेचर मायनस करायचं. यू गेट एक्सेस टेम्परेचर ऑफ द बॉडी ओव्हर दॅट ऑफ सराउंडिंग. आणि हा डीक्यू न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग नुसार डीक्यू बाय डी टी कशाला प्रोपोर्शनल असतो? एक्सेस टेम्परेचरला. पण हा एक्सेस लहान असला पाहिजे, 30 डिग्री पेक्षा जास्त नको. ओके. आणि इथे प्रोपोर्शनॅलिटी काय आहे ते बघा. लक्ष द्या. डी क्यू बाय डी टी इक्वल टू इथे वापरतात कुलिंग कॉन्स्टंट इंटू ए एरिया ऑफ द बॉडी इंटू थिटा मायनस थिटा नॉट. याचा आणखी एक फॉर्म तयार होतो. डी क्यू बाय डी टी काय आहे?
रेट ऑफ लॉस ऑफ हीट, बरोबर आहे. आणि याचं रूपांतर आपण कसं करू शकतो पहा, रेट ऑफ लॉस ऑफ हीटचं कन्व्हर्शन. तर तुम्हाला स्पेसिफिक हीट माहिती आहे, एस बरोबर काय असते, डी क्यू अपॉन एम इंटू डी थिटा. म्हणून तुम्हाला डी क्यू बरोबर काय लिहिता येणार, एम इंटू एस इंटू डी थिटा. डी क्यू म्हणजे बॉडीने ॲब्झॉर्ब केलेली किंवा इमिट केलेली हीट, एम म्हणजे त्या बॉडीचं मास, एस स्पेसिफिक हीट, आणि डी थिटा ॲब्झॉर्ब केली असेल तर वाढलेलं टेम्परेचर, आणि इमिट केली असेल तर कमी झालेलं टेम्परेचर. म्हणजे ज्यावेळेस बॉडी थंड होते हीटला काय करते, इमिट करते, बरोबर आहे. कमी झालेलं टेम्परेचर, याला जर तुम्ही डी टीने डिवाइड केलं असो, डी क्यू बाय डी टी इक्वल टू एम आणि एस तर कॉन्स्टंट आहे, डी थिटा बाय डी टी. डी थिटा म्हणजे कमी झालेलं टेम्परेचर इन टाइम टी. सो डी थिटा बाय डी टी एका सेकंदात कमी झालेलं टेम्परेचर किंवा एका मिनिटात कमी झालेलं टेम्परेचर. एका सेकंदात किती कमी होणार माहित नाही पडणार. म्हणून डी थिटा बाय डी टीला म्हणतात रेट ऑफ कुलिंग. बघा, डी क्यू बाय डी टी रेट ऑफ लॉस ऑफ हीट, आणि डी थिटा बाय डी टी रेट ऑफ कुलिंग, टेम्परेचर कमी होण्याचा रेट आणि हीट बाहेर पडण्याचा रेट. सो डी क्यू बाय डी टी एका मिनिटात किती हीट बाहेर पडते, आणि डी थिटा बाय डी टी एका मिनिटाला किती टेम्परेचर कमी होते. सो डी क्यू बाय डी टी इज रेट ऑफ लॉस ऑफ हीट, आणि डी थिटा बाय डी टी इज रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर ऑर रेट ऑफ कुलिंग, बरोबर आहे. म्हणून जिथे डी क्यू बाय डी टी आहे तिथे तुम्ही काय लिहू शकता, एम इंटू एस इंटू डी थिटा बाय डी टी. जिथे डी क्यू बाय डी टी आहे तसं लिहा. डी क्यू बाय डी टी लिहिलं आपण एम इंटू एस इंटू डी थिटा बाय डी टी इक्वल टू के इंटू ए इंटू थिटा मायनस थिटा नॉट. म्हणून आपल्याला काय लिहिता येणार, डी थिटा बाय डी टी इक्वल टू काय लिहिता येणार, के ए अपॉन एम एस इंटू थिटा मायनस थिटा नॉट. यालाच म्हणतात रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर. समजलं. आणि मग राहिला काय, फ्रीज ब्लॅक बॉडी, ते घेऊन टाकू आता एक मिनिटात. परफेक्टली ब्लॅक बॉडीचा प्रॅक्टिकल फॉर्म आपल्याला पाहायचा. काय प्रॅक्टिकल फॉर्म ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडी काय असेल, ज्या बॉडीवर रॅडिएशन इन्सिडेंट झाला असता कोणताही पार्ट बाहेर पडणार नाही, ना तर रिफ्लेक्ट होणार ना ट्रान्समिट होणार, ऑल द एनर्जी गेट ॲब्झॉर्ब, देन दॅट बॉडी इज कॉल्ड एज परफेक्टली ब्लॅक बॉडी. बट नो बॉडी इज परफेक्टली ब्लॅक, बरोबर आहे. त्यासाठी आपण एक मॉडेल तयार केलं होतं, आपण म्हणजे ते फिरीनी तयार केलं होतं. ओके, त्यांनी काय केलं, एक डबल्ड वॉल्ड मेटल स्पियर घेतला. काय डबल्ड वॉल्ड, दोन वॉल आहेत, इनर वॉल आणि आउटर वॉल, मध्ये स्पेस आहे, त्या स्पेसमध्ये व्हॅक्युम असेल, बरोबर आहे. तुम्हाला मग ते एकमेकाला चिटकणार नाही नसेल तसं, तर ते काहीतरी अरेंजमेंट केली असेल. हा डबल वॉल्ड मेटल स्पियर आहे, त्याला एक होल आहे, त्या होलच्या समोर एक कोनिकल प्रोजेक्शन आहे, आणि याच्या आतमध्ये ब्लॅक कलरचं कोटिंग दिलेलं आहे, लॅम्प ब्लॅकचं कोटिंग दिलेलं आहे, बरोबर आहे. इथे ब्लॅक कोटिंग आहे, लॅम्प ब्लॅकचं कोटिंग आहे. आणि एकदा रॅडिएशन या होलमधून, ऐका बरोबर, एकदा रॅडिएशन या होलमधून स्पियरच्या आतमध्ये एंटर झालं, ते स्पियरच्या आतमध्येच फिरत राहणार, कधी बाहेर पडणार नाही. आणि प्रत्येक इन्सिडन्समध्ये किती एनर्जी ॲब्झॉर्ब होणार, 95%. तर काही रिफ्लेक्शन झाले की पूर्णची पूर्ण एनर्जी या होलमध्ये काय होणार, ॲब्झॉर्ब होणार. सो दिस ओनली द होल ॲक्ट्स ॲज परफेक्टली ब्लॅक बॉडी. एंटायर बॉडी ही परफेक्टली ब्लॅक बॉडी नाही आहे, ओनली होल ॲक्ट्स ॲज परफेक्टली ब्लॅक बॉडी. कारण की होलमधून एनर्जी इन्सिडेंट झाली आतमध्ये, ती परत बाहेर होणार नाही, रिफ्लेक्ट होणार नाही, ट्रान्समिट होणार नाही, ऑल द एनर्जी गेट ॲब्झॉर्ब. म्हणून जर तुम्हाला परफेक्टली ब्लॅक बॉडीचा इफेक्टिव्ह एरिया विचारला तर फक्त होलचा एरिया घ्यायचा. कधी कधी काय असते, फर्नेस माहिती आहे तुम्हाला, फर्नेस एक भट्टी आहे, बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये मेटल्स वगैरे वितळत असतील किंवा एनी टाईप ऑफ फर्नेस, आणि फर्नेस हॉट बॉडी इज कन्सिडर्ड ॲज परफेक्टली ब्लॅक बॉडी. त्या फर्नेसला परफेक्टली ब्लॅक कन्सिडर करतात. आणि तुम्हाला जर त्या बॉडीचा एरिया लागत असेल तर जे ओपनिंग आहे त्याचाच फक्त एरिया घ्यायचा. फर्नेस पता आहे ना, बेकरीमध्ये फर्नेस राहतात, बरोबर आहे, त्यामध्ये ते, आणि त्याचा जो ओपनिंग जेवढा आहे दॅट इज एरिया ऑफ इफेक्टिव्ह एरिया ऑफ द परफेक्टली ब्लॅक बॉडी. समजलं का, कळलं. चला चॅप्टर. आणि एक जो डीपीपी आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. त्यामधले प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, ठीक आहे. उद्या 2 वाजता यायचं आहे दुपारी, बरोबर आहे. एकदा ग्रुपवरचे टायमिंग चेक करून यायचं. केमिस्ट्रीचा पिरियड त्याच्या अगोदर असू शकते, बरोबर, तुम्हाला ग्रुपवर मेसेज येऊन जाईल. केमिस्ट्रीचा पिरियड 1 वाजता असणार आहे, 1 ते 2 केमिस्ट्री, आणि 2 ते 3:30 पर्यंत, नाही का. तर आपण 1 सव्वा तास फिजिक्स घेऊ, ठीक आहे.
आणि हो, सगळ्यात महत्वाची सूचना, फीज जमा करायची आहे. ठीक आहे, एवढा वेळ म्हणायला लावू नका. चला.